नेत्रा, कोणी लपवलाय तो ग्रंथ? इंद्राणीताई. आणि तसंही इंद्राणी मॅडम आता आपल्या घरातल्या सारख्याच आहेत. इथे घरातल्याच आहेत तर मग त्यांना पण बरोबर घेऊन जाऊयात ना आपण. नाही नको. तसंही मी बाहेरचं जेवत नाही, त्याच्यामुळे मी थांबेन आजोबांजवळ. मी घेईन त्यांची काळजी, तुम्ही निश्चिंत राहा. चल, ठरलं तर मग 12 वाजता निघूया आपण, चालेल ना? फाल्गुनी, तयार हो आणि नेत्राला सुद्धा छान तयार कर. हो. केतकीला सांगा असं ठरलंय ते. आणि आधी तू शेखरशी बोल. म्हणजे मी सांगितलं तर ते नाहीच करत बसणार हट्टाने. तू सांगितलंस तर ऐकतील, नाही म्हणणार मी. बरं, ओके. अरे पण आज दुपारी कसं शक्य आहे? आपली दुपारी मीटिंग आहे ऑनलाईन. बाबा ती मीटिंग मी करेन मॅनेज. ती तू करशील मॅनेज. अरे पण बाबा आईनी स्वतः सगळं प्लॅन केलं. आपण नाही म्हणालो तर वाईट वाटेल तिला. अरे पण अद्वैत, हो मला सांगा, आपण फॅमिलीसाठी कधी वेळ दिला? आपण सगळे मिळून एकत्र जेवायला बाहेर कधी गेलोय, आठवतं तुम्हाला? नाही हो पण ते बाबा प्लीज नाही म्हणू नका. आईने एवढं सगळं मनापासून प्लॅन केलंय, काहीतरी रिझन असेल ना त्यामागे. कॉफी. थँक्यू. नेत्रा मला नकोय कॉफी आज. माझ्या वाटणीची कॉफी तूच घे. का, काय झालं? मला 2 इम्पॉर्टंट कॉल्स आहेत, ते संपवायचे आहेत मला. ओके बाबा 12 वाजता लक्षात ठेवा प्लीज. आलोस. हा बोल. काय हो ठेवतो. काय ग, काय झालं? नाही, काही नाही. रुपालीचं मध्येच काय ते मला काय कळत नाही. हो मी सुद्धा तोच विचार करत होते. मला ना रुपालीचा संशय येतोय. काहीतरी गडबड आहे. म्हणजे बघ ना, या अशा परिस्थितीत जेव्हा ती कात्रीत सापडली तेव्हा ती सगळ्यांसाठी लंच प्लॅन करते का आणि कशासाठी? बरोबर आहे तुमचं. पण आता अद्वैत साहेबांची सुद्धा इच्छा आहे, मग जाऊया ना आपण. काय झालं, काही बोलायचं का तुला? हो मला जरा तुम्हाला काहीतरी महत्वाचं सांगायचं होतं. सांग ना. साहेब, मी अद्वैत साहेबांना सगळं खरं खरं सांगून टाकलंय. कशाबद्दल? इंद्राणीताईंबद्दल. तू त्याला नेमकं काय सांगितलंयस? हेच की इंद्राणीताईंचा या घरात येण्याचा हेतू खूप वेगळा आहे आणि अद्वैत साहेबांना सुद्धा त्यांच्या हेतूबद्दल शंका आली आहे. तसंही त्यांचं या घरात येणं त्यांना आवडलंच नव्हतं. पण त्याला पटलंय का? हो साहेब, तुम्हाला माहिती आहे ना आता अद्वैत साहेबांचा देवी आईवर विश्वास बसलाय. त्यामुळे त्यांना सगळं पटतंय. कारण त्यांनी लग्नाच्या वेळेला स्वतःच्या डोळ्याने सगळं पाहिलंय. पण रुपालीबाई साहेबांबद्दल त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी काहीच पाहिलं नाही. त्यामुळे त्या गोष्टीवर विश्वास ठेवायला त्यांना थोडा वेळ लागणार आहे. आपल्यालाच धीर धरावा लागणार आहे. हो पण आता इंद्राणीताईंबद्दल त्यांना सगळं कळलंय म्हटल्यावर या घरात त्या एकट्याने काहीच करू शकत नाही हे सुद्धा त्यांना कळेल. म्हणजे या घरात कोणीतरी त्यांना मदत करतंय हे स्पष्ट होईल. साहेब, तुमच्या लक्षात येत आहे का आपण आपल्या ध्येयाजवळ पोहोचतोय? आजोबा, आता लवकर लवकर बरं व्हायचा.
आणि मला खात्री आहे तुम्ही आता लवकरच बरे होणार, अगदी आधीसारखे. आणि तुम्हाला माहिती आहे ना, सत्य फार काळ नाही लपून राहू शकत. कोणी कितीही प्रयत्न केले तरी सत्य लपवून ठेवू शकत नाही. तुम्ही नका काळजी करू. बाईसाहेब लवकरच या घरातून निघून जातील आणि मग या घरामध्ये फक्त तुमचं कुटुंब असेल. तुमची माणसं, तुमची नाते. सावकाश. ओ सावकाश. आजोबा, आजोबा काय झालं? काय होतंय तुम्हाला? काही त्रास होतोय का? मला बरं वाटत नाहीये का? हा का तू इथेच अजून? यांना काय झालं? आजोबा, आजोबा काय होतंय? शांत व्हा बरं, शांत व्हा, शांत व्हा. मी आले ना, आपण छान गप्पा मारूया. बरं, आजीनं व्हिडिओ कॉल करायचा आहे का? करूया. नाही लागत आहे. झोपले? हो, आत्ताच औषध घेतलं ना त्यांनी. अगं तू तयार नाही झालीस अजून. तुम्हाला जायचंय ना? हो. बरं, ह्यांची काळजी नको करूस. मी आहे ना इथे. मी बघेन त्यांच्याकडे. तू इथे काय करतेस? जा ना, सगळे तयार होऊन गेले. नेत्रा सुद्धा तयार व्हायला गेले. निघ ना तू. जाणार आहे, एवढी घाई काय? कधी जाणार आहेस? उशीर झालाय ऑलरेडी. तू खोटं बोललीस ना, त्याच्यामुळे. पण आता तुला ग्रंथ मिळावा म्हणून मीच मरमर करते ना. त्यामुळे मी काय सांगते ते ऐकायचं शांतपणे. बरं बोल. हे बघ, या सगळ्यांना मी आत्ता दिवसा घेऊन जाते, कारण कोणाला संशय येणार नाही. रात्री नेलं असतं तर संशय येऊ शकला असता. आता या घरात अख्ख्या त्या म्हाताऱ्याशिवाय दुसरं कोणी नाहीये. त्यामुळे रान मोकळ आहे तुला ग्रंथ काढायला. आणि ग्रंथ काढल्यानंतर ती जागा व्यवस्थित जशी होती तशी करून ठेव. कळतंय? झालं. निघ आता. नाही, व्हायचंय अजून. महत्वाचं सांगायचंय तुला. ग्रंथ हातात आल्यानंतर पसार होण्याचा विचार सुद्धा करू नकोस. तसा जर प्रयत्न जरी केलास ना
तरी तू जिथे असशील तिथून उचलून तो ग्रंथ पुरला होता तिथे पुरण्याची हिंमत आहे या रुपाली मात्रेमध्ये. कळतंय ना? नाही उगाच चोरून ऐकशील मनातलं म्हणून स्पष्टच बोलले. ही धमकी समजू की? काय समजायचं ते समज. मग तू ही एक गोष्ट लक्षात ठेव. तुला त्या दिवशी मी सांगितलं होतं ना, मी दगा देणाऱ्यातली नाहीये. त्रिनयना देवीची भक्त आहे मी. दिलेला शब्द पाळते. आता झालं, निघ. ऑल द बेस्ट. दमू नकोस फार. निघ. वा सासूमा, किती मस्त रेस्टॉरंट सिलेक्ट केलंय तुम्ही. छान आहे ना? आपलं अख्खं कुटुंब येणार, मग रेस्टॉरंट चांगलंच पाहिजे. नेत्रा, आज सूर्य पश्चिमेला उगवलाय का ग? नेहमी फणा काढून असणारे नागिण आज सगळ्यांना दूध पाजायच्या मूडमध्ये. चला या बसा. काय झालं काकुमा? काही नाही, रुपाली वहिनीच्या प्लॅनिंगचं कौतुक करतेय. थँक्यू. पण तुझ्या एक गोष्ट लक्षात आली आहे का केतकी? हे फक्त रेस्टॉरंट आहे. तुला हवंय ते नाही मिळणार आहे इकडे. तुला हवंय ते तरी मिळणार आहे का? बसा. हो बस. तनू बस. आधी हो. नेत्र बसा का? बसा शेखर. नाईस प्लेस. हो ना? मी फोटो काढतो. काय बघा मेन्यू बघा. प्लीज. भाऊजी. प्रो नेत्रा. ये बा. आधी बघ अरे काय हवंय. हो नेत्रा. काही झालं तुम्ही बघा ना. काही कुठे लिहिलेलं दिसत. बघ काय डॅड. गो अहेड मिळाला. वाट कसली बघतोस? सगळ्यांचे फोटो काढ. गाईज, ग्रुप सेल्फी. अजून एक. आम्ही पोहोचलोय. तू तुझं काम सुरू कर. मी तर काल खोदलं होतं इथे. मग ही जमीन व्यवस्थित कशी झाली? कदाचित रुपालीने. स्माइल कर ना. स्माइल करतात नाहीयेत तुला. आपण इथे कशासाठी आलो? जेवायला की फोटोज काढायला? फोटोज काढायला. ए तन्मय, हा मी काय म्हणतो, ते तुम्ही काय शूट करता ना रील्स वगैरे, हा. हा जरा बाहेर घेऊन जा आणि 3-4 रील्स शूट कर जा. चालेल, तू पण ये. हा, मला भूक लागली, मी जेवतो. पटकन जा, आमच्या कानांना जरा आराम मिळतो. जा पटकन घेऊन जा. तेजस, किती कुचक्यासारखं वागतोस रे तिच्याशी. हो ना. काकूना पण घेऊन जा. अरे
काहीही होत मी ग्रंथ घेणारच. आई आई काय झालं? नाही तो कावळा बघ ना किती जोरात ओरडतोय. अगं रुपाली, तो कावळा बाहेर आहे, तो तुला येऊन काही टोचणार आहे का? काय पण तू. एक्सक्यूज मी, त्या कावळ्याला हाकलं जरा. असाच ओरडत राहिला ना तर रेस्टॉरंट सोडून जाऊ हा आम्ही. सॉरी ठीक आहे, हकल तुम्ही त्याला. ठीक आहे प्लीज. रुपाली, शून्य ही ब्रह्मांड ही सूक्ष्म ही प्रचंड ही विकास ही विनाश ही